नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीला तिळाचे काय महत्त्व आहे? सूर्य आणि शनीची रोचक कथा. मकर संक्रांतीला महत्त्व आहे. मकर संक्रांतीत तिळाला जास्त महत्त्व असते. संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याला प्राधान्य दिले जाते. या तिळाला का महत्त्व आले हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर जाणून घ्या. नसेल माहीत तर जाणून घ्या. कथा ऐका. एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे. त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतःपासून विभक्त केले. त्या दोघांना सूर्यदेवांचा राग आला असून त्यांनी सूर्यदेवास कुष्ठरोगाचा श्राप दिला. त्या श्रापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला. वडिलांना या त्रासात बघून यमराज हे सूर्यदेवांच्या दुसऱ्या पत्नी संध्याचे पुत्र होय. यांनी तपश्चर्या केली. त्या तपस्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगांपासून मुक्त झाले. सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छायादेवीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या दोघांचे घर जाळून टाकले. त्यामुळे त्या दोघांना त्रास सहन करावा लागला. यमराजाला त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले. त्यांनी आपल्या वडिलांना समजावले. त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटावया त्यांच्या घरी गेले. कुंभला पेटविल्यावर फक्त काळे तिळांना सोडून सर्व काही जळाले होते. त्या काळ्या तिळानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली. त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्याचे दुसरे घर मकर दिले. त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळे शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली. त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व आहे. तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात, कारण ही या दोघांची आवडती गोष्ट आहे. मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनिदोष दूर होतात. असे मानले जाते की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती. त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्त्व आणखी वाढते. कथा संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.